नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत पात्र जे निराधार लाभार्थी आहेत यामध्ये दिव्यांग लाभार्थी, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, त्याचबरोबर श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेचे सगळे लाभार्थी यांच्यासाठी GR शिवाय अनुदानाचं वाटप केलं जाणार आहे. मात्र याबाबतचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, की सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे की सगळ्या लाभार्थ्यांना या ठिकाणी पैसे मिळणार आहेत किंवा नाही. कोणत्या लाभार्थ्यांना पैसे मिळण्याची कमी शक्यता आहे याबाबतची अपडेट आपल्याकडे खरी माहिती आली आहे. GR आला नाही याचा फायदा आहे का GR येणं हे अत्यंत महत्त्वाचं होतं. पाहू शकता यामध्ये निधी कशा पद्धतीने यामध्ये वाटप झालेलं आहे याची माहिती GR शासन निर्णयामध्ये असते. मात्र GR शिवाय या ठिकाणी पोर्टलवर ही परिपत्रक जारी करून निधीची वाटप जो आहे यामध्ये पेन्शनचं वाटप निराधार बांधवांना केलं जाणार आहे. याचा फायदा का तोटा, त्याचबरोबर कोणते लाभार्थी यापासून जो निराधार बांधवांचा डिसेंबर महिन्यासाठीचा हप्ता आहे यापासून वंचित राहतील, ही सगळी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर नवीन असाल मराठी बिग गाईड या युट्यूब चॅनलवर लगेच सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका. सुरुवात करूयात. अत्यंत महत्त्वाची अशी जी अपडेट आहे, संजय गांधी निराधार योजनेचे पैसे जे आहेत हे वाटपासाठीची पोर्टलवर ही घोषणा करण्यात आली होती. बाबतचा व्हिडिओ सुद्धा आपण घेतला होता. महाराष्ट्र राज्य सरकारने संजय गांधी निराधार जी योजना आहे या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी पोर्टलवर अपडेट दिलेली आहे की 25 तारखेपासून पैसे हे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील. यामध्ये 23 आणि 24 तारखेदरम्यान पोर्टलवर लाभ वितरणामुळे बंद किंवा निष्क्रिय राहील अशी अपडेट देण्यात आली होती. आणि ही अपडेट राज्य सरकार किंवा प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आली असून लाभार्थ्यांना थेट खात्यात पैसे येण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे. पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये हे जमा होतील. उदाहरणार्थ पाहू शकता, पूर्वीच्या वेळी पोर्टल मेसेज नंतर 2 दिवसामध्ये पैसे येत, पण येथे तारीख जाहीर केली आहे. यामध्ये घोषणा लाभार्थ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची आणि गरजेची आहे, कारण पैसे खूप उशिरा मिळत आहेत आणि ते थांबणं शक्य नाहीये. त्यामुळे पाहू शकता, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शासनामार्फत केली आहे. सामान्य प्रक्रिया कशी असते, शासन निर्णय पहिल्यांदा GR हा जाहीर केला जातो. GR मध्ये सामान्यतः या योजनेच्या पैसे वाटपाची प्रक्रिया शासन निर्णय GR जारी करून सुरू होते. ठराविक निधी यामध्ये मंजूर केला जातो. यामध्ये शासन निर्णय जारी झाल्यानंतर 7 ते 8 दिवसामध्ये पोर्टलवर मेसेज येतो. त्याच्यानंतर पुढची प्रक्रिया जी आहे, 2 दिवसानंतर मेसेज येऊन पैसे जे आहे डीबीटीद्वारे बँक खात्यामध्ये लाभार्थ्यांच्या जमा होतात. GR का महत्वाचा असतो, तर GR मध्ये निधी मंजुरी, GR मध्ये निधीची रक्कम जाहीर होते, ज्याचा वापर लाभार्थ्यांना वाटप केला जातो. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते, संस्था किंवा दिव्यांगांसाठी काम करणारे आहेत. यामध्ये GR आणि वाटपाची खरी माहिती RTI माहितीच्या अधिकाराखाली ते मागवतात. ज्यामुळे त्यांना पैसे मिळाले नाही त्यांची कारणं असतील, आधार कार्ड पेंडिंग असेल, कागदपत्रांचा इश्यू असेल, तर हे सगळं माहिती त्यामध्ये समजते. उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर पाहू शकता, 100 रुपये जर निधी मंजूर झाला आणि 50 लोकांना वाटप झाला, तर उरलेल्या 50ची कारणं RTI ने कळतात आणि सरकारला ही जबाबदारी वाटते की ती करणंच आहे, कारण RTI फाईल केला तर महत्वाची माहिती समोर येऊ शकते. ही प्रक्रिया पारदर्शकता आणते आणि चुकीच्या कामांना म्हणजे चुकीच्या पद्धतीने पैसे वाटप होत असेल तर याची माहिती मिळते आणि त्या कारणामुळे शासन निर्णय हा गरजेचा असतो. मात्र यावेळेला पूर्णपणे वेगळीच पद्धत ही झालेली आहे. यावेळेची वेगळी प्रक्रिया पाहू शकता, शासन निर्णयाशिवाय थेट यामध्ये घोषणा करण्यात आली आहे. यावेळी राज्य सरकारने शासन निर्णय जारी केला नाही, फक्त पोर्टलवर 25 तारीख जी आहे ही जाहीर केली आहे की त्या दिवशी पैसे वाटप होणार आहेत. फरक काय झालाय, तर पूर्वी GR असायचा, पोर्टलवर अपडेट यायची आणि पैसे यायचे डायरेक्ट पोर्टलवर, तारीख आणि पैसे आत्ताची ही अपडेट आहे. आता याचं संभाव्य कारण काय असेल, तर निधी जाहीर करण्यासाठी शासनाला वेळ मिळाला नसेल किंवा निधी जाहीर न करता थेट वाटप करून RTIची जी चौकशी आहे, RTI बाबत किती निधी मंजूर झाला आहे याची माहिती टाळणं, जेणेकरून किती मंजूर निधी आहे, किती वाटप झाला हे लाभार्थ्यांना कळणार नाहीये.
तर पाहू शकता जी आर नसल्याने कार्यकर्ते माहिती मागू शकणार नाहीयेत, ज्यामुळे अडचणी यामध्ये आधार व्हेरिफिकेशन नसेल, त्याचबरोबर दिव्यांगांचं प्रोफाईल अपडेट नसेल, कागदपत्र असलेल्यांना मदत मिळणं जे कठीण होईल, कारण त्यांना लाभ जर मिळाला नसेल तर ते त्या ठिकाणी चौकशी करू शकत नाहीयेत. यामध्ये पाहू शकता हा जो वेगळा प्रकार आहे, ज्यामुळे सरकारची जबाबदारी त्या ठिकाणी कमी होणार आहे आणि चुकीच्या प्रक्रियांवर लक्ष राहणार नाहीये. तर या कारणामुळे शासन निर्णय नसल्याने निधी पूर्णपणे वापरला का नाही हे जनतेला कळणार नाही की एक्झॅक्टली जी आर मध्ये किती निधी हा मंजूर करण्यात आला होता आणि किती निधी हा लाभार्थ्यांसाठी वाटप झालेला आहे निराधार योजनेअंतर्गत असणाऱ्या विविध योजनांसाठी. या कारणामुळे जी आर नसल्याने अनेक लाभार्थ्यांना पैसे मिळण्याची शक्यता नाहीये, पण एक्झॅक्टली आकडेवारी करणार नाहीये. उदाहरणार्थ पाहू शकता मागच्या जी आर मध्ये जो निधी मंजूर करण्यात आला होता, यामध्ये 50 ते 60% लाभार्थी हप्त्यापासून नोव्हेंबर महिन्यासाठीच्या हप्त्यापासून वंचित होते. आता ही आकडेवारी आपल्याला कळाली होती, मात्र डिसेंबर महिन्यासाठी जी आर नसल्याने ही आकडेवारी एकूण किती लाभार्थ्यांना पैसे मिळाले नाहीत याची माहिती कळणार नाहीये. याचं कारण काय, तर निधीची चुकीची प्रक्रिया. तर यावर पाहू शकता शासनाने नक्की काय करायला हवं होतं. सगळ्यांचं म्हणणं असं होतं की जी आर शिवाय जो निधी आहे, त्याचबरोबर शासन निर्णयाशिवाय जे डीबीटी पोर्टलवर तुमचं जे पेन्शन आहे हे द्यावी. मात्र त्याचा दुष्परिणाम अशा पद्धतीने आहे, सरकारला सर्वांना पैसे जे आहे, सर्वांना जो लाभ आहे हा द्यायचा नाहीये किंवा कमी आहे, निधीची कमतरता आहे हे सिद्ध होतं. पण ट्रॅकिंग शक्य नाहीये, कारण जी आर एस नाहीये. पूर्वी आरटीआयने बाकी राहिलेल्यांना मदत मिळत असे, आता ते सुद्धा शक्य होणार नाही. उदाहरणार्थ पाहू शकता प्रत्यक्ष वाटपानंतर कितीतरी टक्के लाभार्थी यामधून वंचित राहतील, पण निधीचा आकडा नसल्याने आपल्याला ही माहिती कळणार नाहीये. शासन निर्णय न काढता हे पैसे देणं सुद्धा चुकीचं आहे. वर्षाच्या सुरुवातीला मंत्रिमंडळ अधिवेशनामध्ये पूर्ण वर्षाचा जो निधी मंजूर करून फायनान्स सिस्टीम मध्ये जोडला आणि पूर्ण वर्षाचा आर्थिक वर्षाचा एकच शासन निर्णय जर जाहीर केला तर ही पूर्ण प्रक्रिया एक चांगल्या पद्धतीने होऊ शकते, जेणेकरून लाभार्थ्यांना दरमहा जी पेन्शन आहे ही चांगल्या पद्धतीने वेळेवर लाभार्थ्यांना प्राप्त होऊ शकते. प्रत्येक महिन्याचा जी आर असा बंद करून यामध्ये एक्झॅक्टली आकडेवारी आपल्याला कळणार नाहीये. याचा फायदा का होईल, प्रत्येक वर्षासाठीचा एकच जी आर यामध्ये आर्थिक वर्षाचा निधी मंजूर केला तर प्रत्येक महिन्याला ऑटोमॅटिक पैसे जे आहे खात्यात येतील. त्यात पैसे देऊन बाकीचा जाब न देणे, चुकीची पूर्ण जी निधीची जबाबदारी आहे हे घेणं आवश्यक आहे. तर यामध्ये पहिल्यांदा जी आर यायचा शासन निर्णय जाहीर झाला, त्याच्यानंतर ठराविक रक्कमची निधी जाहीर केली जाते. त्यामध्ये आरटीआय नुसार तुम्ही कितींना वाटप झालंय कितींना नाही हे चेक करू शकता. 2 ते 8 दिवसामध्ये पैसे जमा होतात. मात्र यामध्ये पारदर्शकता ही जास्त असते. त्याचवेळी जर आपण पाहिलं दुसरी प्रक्रिया जी आत्ताची आहे, यामध्ये शासन निर्णय आलेला नाहीये. या कारणामुळे थेट पोर्टलवर अपडेट देण्यात आली आहे. यामध्ये कोणत्याही पद्धतीचा निधी जाहीर करण्यात आले नाही. त्यामुळे आरटीआय सुद्धा फाईल केला जाऊ शकत नाही. 25 तारखेपासून 25 डिसेंबर म्हणजे आजच्या उद्याच्या तारखेपासून लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी द्वारे पैसे जमा होणार आहेत आणि यामध्ये कोणत्याच पद्धतीची पारदर्शकता ही असणार नाहीये. यामुळे पाहू शकता प्रत्येक वेळी जी आर ची गरज नाहीये हे खरं आहे, पण एक जी आर जो आहे सर्वोत्तम पूर्ण वर्षाचा एकदम जर शासन निर्णय जारी केला त्याचा फायदा हा आपल्याला होऊ शकतो. तो वाटपानंतर किती पैसे दिले, किती वंचित राहिले याची माहिती हे आपल्याला कळते, कारण पाहू शकता प्रत्यक्षात किती लाभार्थ्यांना पैसे मिळतील हे बघूनच हे खरं चित्र कळणार आहे. या कारणामुळे पाहू शकता आता अशी जी सध्याची स्थिती आहे, डिसेंबर महिन्यासाठीचा जो हप्ता आहे लाभार्थ्यांना वाटप होईल, मात्र बहुतांश लाभार्थी यामधून वंचित राहण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे. किती लाभार्थ्यांना मिळत नाहीयेत, किती लाभार्थ्यांना मिळत आहेत याबाबतच्या अपडेट लवकरच आपल्याकडे जेव्हा पेन्शनचं वितरण जेव्हा सुरू होईल डीबीटीद्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये, तेव्हाच आपल्याला ही माहिती समजून येणार आहे. शासन निर्णय तर जारी झालेला नाहीये. त्या डीबीटी पोर्टलद्वारे तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे आल्यानंतर तुम्हाला समजणार आहे. याबाबत सुद्धा डीबीटीद्वारे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली की सुद्धा आपण अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ घेणार आहोत. तर अशा सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड
या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.